सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। खोटे तर्क सर्व कल्पितो मनात, खोटे तर्क सर्व कल्पितो मनात, लिहितो ग्रंथात धूर्तापरी, लिहितो ग्रंथात धूर्तापरी, बंड करुनिया फाशी सुद्धा जाती, बंड करुनिया फाशी सुद्धा जाती, जगात फजिती भूदेवाची, जगात फजिती भूदेवांची, अंगसंग होता क्लेशाने कलनती, अंगसंग होता क्लेशाने कन्नती, भूदेव मरती सर्व काहो, भूदेव मरती सर्व काहो, जगात भूदेव खरा कोण झाला, दावावा आम्हाला ज्योती म्हणे, दावावा आम्हाला ज्योती म्हणे। महात्मा फुले म्हणतात की काही धूर्त लोक आपल्या स्वार्थासाठी खोटे तर्क मांडतात आणि तेच ग्रंथामध्ये लिहून लोकांना फसवतात। ते स्वतःला श्रेष्ठ समजतात, परंतु जेव्हा ते अन्याय करतात, बंड करतात किंवा चुकीची कृत्ये करतात, तेव्हा त्यांनाही शिक्षा होऊ शकते आणि त्यांची जगात बदनामी होते। पुढे फुले सांगतात की स्वतःला भूदेव म्हणून घेणारे लोकही आजारी पडतात, दुःख भोगतात आणि इतर माणसांप्रमाणेच मृत्यू पावतात। मग ते खरोखरच देवासारखे श्रेष्ठ कसे असू शकतात, असा प्रश्न ते समाजाला विचारतात। या अखंडातून महात्मा फुले यांनी जन्मावर आधारित श्रेष्ठत्वाचा निषेध केला आहे। सर्व माणसे समान आहेत, कोणीही जन्मतः भूदेव किंवा इतरांपेक्षा श्रेष्ठ नसतो। विवेक, सत्य आणि मानवतेच्या आधारावरच माणसाचे मूल्य ठरते। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून त्या आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।